गुड मॉर्निंग फ्रेंड्स. आज आपण नोंदणी व मुद्रा विभागातील शिपाई पदासाठी 2025 मध्ये जाहिरात प्रसिद्ध झालेली मित्रांनो. तर एकूण पद आहे बघा, 234 पद आहे. तर भरपूर जागा आहे शिपाई पदासाठी. आणि शैक्षणिक पात्रता जी आहे बघा, SSC आहे, म्हणजे 10वी पास पाहिजे कमीत कमी. आणि अर्ज करण्याची कालावधी जी आहे बघा, 22 एप्रिल ते 10 मे 2025 पर्यंत. आणि ही जी एक्झाम कंडक्ट करणार आहे बघा, IBPS एक्झाम कंडक्ट करणार आहे. तर ऑनलाईन पद्धतीने ही एक्झाम होणार आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघूया सविस्तर माहिती. ही शिपाई पदासाठी काय काय रिक्वायरमेंट आहे, डिटेल्स बघूया. कोणत्या कॅटेगरीसाठी किती जागा आहे, सिलेबस काय असणार आहे. तर स्टार्ट करूया व्हिडिओ. बघा, महाराष्ट्र शासन नोंदणी व मुद्रांक विभाग, नोंदणी महानिरीक्षक व मुद्रांक नियंत्रक, महाराष्ट्र राज्य पुणे यांचे कार्यालय, म्हणजे पुणे डिपार्टमेंट अंतर्गत ही जागा आहे बघा. बघा, जाहिरात क्रमांक 1/2025. महाराष्ट्र शासन सामान्य प्रशासन विभाग यांच्याकडील शासन निर्णय क्रमांक 21 नोव्हेंबर 2022. महाराष्ट्र शासन महसूल वन विभाग यांच्याकडील पत्र क्रमांक 22/11/2022 अन्वय विहित तरतुदी आणि निर्देशानुसार नोंदणी व मुद्रा विभागात गट ड शिपाई सहयोगासाठी नोंदणी व मुद्रा विभागाकडील सरळ सेवेने भरायची रिक्त पदाची भरती करता प्रस्तुत जाहिरात नमूद केल्याप्रमाणे शैक्षणिक अर्हता व इतर बाबीची पूर्तता करणाऱ्या पात्र उमेदवाराकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवण्यात येत आहे बघा. तर तुम्हाला ह्या साईटवरती व्हिजिट करायचं आहे. IBPS online.ibps.in ह्या साईटवरती व्हिजिट करायचं आहे तुम्हाला. हे फॉर्म भरण्यासाठी मित्रांनो ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. ऑफलाईन पद्धतीने अर्ज स्वीकारले जाणार नाही बघा. तर ही सरळ सेवा भरती आहे बघा, पुणे डिपार्टमेंट अंतर्गत आहे. ऑनलाईन म्हणजे ऑनलाईन पद्धतीनेच तुमची एक्झाम होणार आहे. कॅम्प्युटर बेस्ड टेस्ट होणार बघा. आणि जे एक्झाम सेंटर आहे तुम्हाला जे निवडायचं आहे, एक्झाम सेंटर महाराष्ट्रामध्ये तुमचं जेवढे जिल्हे आहेत त्या ठिकाणी तुम्ही तुमच्या जवळच्या सेंटर घेऊ शकता. जसे की पुणे, नागपूर, छत्रपती संभाजीनगर, नाशिक, अमरावती, लातूर, मुंबई, कोकण, अशा शहरामध्ये सेंटर आहेत बघा. तर आपण बघूया अजून सेंटर. सगळ्या सिटीमध्ये सेंटर आहे. तुम्हाला जे जवळचं जिल्हा वाटतंय त्या जिल्ह्यात तुम्ही सेंटर घेऊ शकता. तर अहिल्यानगर, अकोला, अमरावती, बीड, भंडारा, चंद्रपूर, छत्रपती संभाजीनगर, जळगाव, कोल्हापूर, लातूर, मुंबई, नागपूर, नांदेड, नंदुरबार, नाशिक, परभणी, पुणे, सांगली, सातारा, सिंधुदुर्ग, सोलापूर, यवतमाळ. एकदा तुम्ही जर सेंटर निवडलं तर परत तुम्हाला चेंज करता येणार नाही. तुम्हाला ज्या सेंटरवरती निवडलं तुम्हाला त्याच सेंटरवरती एक्झामसाठी जावं लागेल. त्याशिवाय तुम्हाला ऑप्शन राहणार नाही. नंतर एकदा सेंटर तुम्ही चॉईस केल्यानंतर, फॉर्म सबमिट केल्यानंतर तुम्हाला सेंटर बदलता येणार नाही मित्रांनो. तर एकदा तुम्ही सेंटर, तुम्हाला जो जवळचा सेंटर आहे ते तुम्ही जवळचा सेंटर निवडू शकता. तर ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करायचा आहे बघा. तर डेट बघूया आपण की ऑनलाईन पद्धतीने सादर कधी करायचं आहे. 22/4/2025 पासून हे अर्ज चालू झालेले आहेत. तर अंतिम दिनांक जे आहे 10/5/2025, म्हणजे 10 मे पर्यंत तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. तुम्ही हे लवकर लवकर अर्ज करू शकता, जेणेकरून वेबसाईट हँग होणार नाही, तुमचं फॉर्म सबमिट होणार नाही. कारण की शेवटच्या दिवशी वेबसाईट हँग होते. त्यासाठी असे काही इश्यू येतात. वेबसाईट चालत नाही किंवा हँग होतो, पेमेंट लवकर होत नाही. तर ह- अशा शेवटी छोटे छोटे प्रॉब्लेम क्रिएट होतात. त्यासाठी तुम्ही लवकरात लवकर फॉर्म भरू शकता. आणि तुम्हाला तुमचं जे प्रवेशपत्र भेटेल बघा, हॉल तिकीट, तुम्हाला परीक्षेच्या आधी 7 दिवस अगोदर तुम्हाला भेटणार आहे. तर तुम्ही ह्या साईटवरती नेहमीच व्हिजिट करत राहायचं की फॉर्म भरल्यानंतर चेक करत राहायचं बघा. आणि परीक्षा शुल्क जे ओपन वाल्यासाठी जे 1000 रुपये फी आहे. OBC मागासवर्गासाठी बघा 900, अनाथ उमेदवारासाठी 900. इतर बघू शकता तुम्ही.
शैक्षणिक अर्हता म्हणजेच एज्युकेशन क्रायटेरिया बघा. शिपाई पदासाठी कमीत कमी 10वी पास पाहिजे. मला जे वेतन श्रेणी भेटणार आहे 15,000 ते 47,600 अधिक नियमानुसार. आणि परीक्षेचे जे स्वरूप असणार आहे बघा मित्रांनो, आणि निवड पद्धती काय असणार त्यांची. शिपाई पदासाठी परीक्षे स्वरूप दर्जावर सोबतच्या परिशिष्ट 2 मध्ये दर्शवण्यात आलेलं आहे बघा. शिपाई पदाकरता ऑनलाईन पद्धतीने परीक्षा घेतली जाईल. ऑनलाईन परीक्षेच्या प्रश्नाचा स्तर हा सेवा प्रवेश नियमामध्ये विहित करण्यात आलेल्या किमान शैक्षणिक अर्हतेच्या दर्जापेक्षा निम्न असणार नाही. ऑनलाईन पद्धतीने परीक्षा वस्तुनिष्ठ बहुपर्यायी स्वरूपात आयोजित केली जाईल. प्रत्येक प्रश्नात 2 गुण, त्याप्रमाणे 100 प्रश्नासाठी एकूण 200 गुणाची परीक्षा घेण्यात येईल. त्याकरिता 120 मिनिटे इतका कालावधी देण्यात येईल बघा. म्हणजे 100 क्वेश्चन असणारे, 200 मार्क असणार तुम्हाला, 200 गुण दिले जाणार आहे. आणि 2 तास देण्यात येणार आहे बघा मित्रांनो. तुम्हाला 2 तास राहील. 2 तासामध्ये तुम्हाला 100 क्वेश्चन सॉल्व्ह करायचे आहेत. 200 मार्कसाठी 100 क्वेश्चन, 200 मार्क म्हणजे प्रत्येक क्वेश्चन 100 एक क्वेश्चनला 2 मार्क असणार, म्हणजे 100 क्वेश्चन 200 मार्कसाठी. तर 200 मार्कसाठी एक्झाम असणार आहे. आणि प्रत्येक प्रश्नाला 2 गुण असणार आहे. तर 2 तासासाठी कालावधी असणार आहे. कालावधी भरपूर आहे. तर तुमच्या गुणोत्तर यादीमध्ये नाव येण्यासाठी कमीत कमी तुम्हाला जे गुण पाहिजे 45% पाहिजे मित्रांनो, तरच तुमचं यादीमध्ये नाव येईल. वयोमर्यादा बघा. तर ओपनवाल्यासाठी 38 वर्षापर्यंत आहे. मागास वर्गासाठी ओबीसी साठी बघा 43 आहे. दिव्यांगसाठी 45 आहे. प्रकल्पग्रस्तासाठी 45, भूकंपग्रस्त 45. ऑदर बघा, तुम्ही हे बघू शकता इथं कॅटेगरीज किती आहे. तर ज्यांचं वय ओपनवाल्यासाठी 38 पर्यंत तुम्ही फॉर्म भरू शकता, आणि मागास वर्गासाठी 43 वर्षापर्यंत. तर इथं बघा सामाजिक समांतर आरक्षण तक्ता, म्हणजे तुम्हाला कॅटेगरी वाईज तुम्हाला इथं दिलेले की किती जागा आहेत. तर अनुसूचित जातीसाठी बघा 29 जागा एकूण. सर्वसाधारण 10, महिलेसाठी 9, माजीसाठी 4. तर अनुसूचित जातीसाठी 13 आहे. सर्वसाधारणसाठी 4 आहे, महिलेसाठी 4 आहे. विमुक्त जाती अ साठी बघा 7 आहे. सर्वसाधारणसाठी 3 आहे, महिलेसाठी 2 आहे. माजी सैनिकसाठी 1 जागा आहे राखीव. भटक्या जमाती अ साठी बघा जागा नाही आहे सध्या तरी. आणि भटक्या जमाती क साठी 11 जागा आहे. 3 सर्वसाधारण आहे, 3 महिलांसाठी, 2 सैनिकसाठी, माजी सैनिकसाठी आहे. आणि भटक्या जमाती ड साठी बघा 10 जागा आहे एकूण. 2 सर्वसाधारणसाठी, 3 महिलांसाठी, 2 माजी सैनिकसाठी. विशेष मागास वर्ग प्रवर्ग बघा 5 जागा आहे. एक सर्वसाधारणसाठी, 2 महिलांसाठी, आणि 1 माजी सैनिकसाठी. इतर मागास प्रवर्ग बघा 62 जागा आहे एकूण. 21 सर्वसाधारणसाठी, 19 महिलांसाठी, 9 माजी सैनिकसाठी. तुम्ही इथं बघू शकता की किती जागा आहे आपल्या कॅटेगरीज वाईज. आणि खुल्यासाठी बघा 91 जागा आहे. 29 सर्वसाधारणसाठी, आणि महिलांसाठी बघा इथं 30% म्हणजे आरक्षणानुसार बघा 27 जागा आहे. भरपूर जागा आहे या शिपाई पदासाठी बघा. महिलांसाठी इथं 27 जागा आहे, आणि म्हणजे सर्वसाधारणसाठी 29, आणि महिलांसाठी 29 जागा आहे, आणि माजी सैनिकसाठी 14 जागा आहे. तर अशा एकूण 284 जागा आहे मित्रांनो. तुम्ही हे बघू शकता. तर भरपूर जागा आहे. आणि आता बघूया आपण अभ्यासक्रम काय आहे, सिलेबस परीक्षेच्या शिपाई पदासाठी. इंग्रजीसाठी बघा 25 क्वेश्चन असणार आहे. मराठीसाठी 25 क्वेश्चन, सामान्य ज्ञानासाठी 25 क्वेश्चन, बुद्धिक चाचणीसाठी 25 क्वेश्चन, अंकगणितसाठी 100 क्वेश्चन. 25 क्वेश्चन साठी तुम्हाला 50-50 गुण असणारे. एकूण क्वेश्चन असणारे 100, गुण असणारे 200. तर अशा प्रकारे बघा. आणि जे एक्झाम कालावधी बघा 2 तास दिले जाणार तुम्हाला. 2 तासामध्ये तुम्हाला 100 क्वेश्चन सॉल्व्ह करायचे. आणि प्रत्येक प्रश्नाच्या उत्तरासाठी 5 पर्याय उपलब्ध राहतील बघा. 5 पर्याय तुम्हाला दिले जाणार प्रत्येक प्रश्नाला. आणि सदर परीक्षेसाठी नकारात्मक गुण पद्धतीचा अवलंब केला जाणार नाही, म्हणजे निगेटिव्ह मार्किंग नाही मित्रांनो इथं. तुम्ही जर 100 क्वेश्चन सॉल्व्ह केले आणि जर तुमचे चुकले तरी तुम्हाला काही इश्यू नाही, कारण की तुमची निगेटिव्ह मार्किंग नाही येतो. तुम्ही 100चे 100 क्वेश्चन सॉल्व्ह करू शकता, कारण की निगेटिव्ह मार्किंग असते तर तुमचे मार्क मायनस झाले असते. तर इथं मायनस मार्क होणार नाही, इथं निगेटिव्ह मार्किंग नाहीये. तर हीच सगळ्यात चांगली गोष्ट आहे. तर अशा पद्धतीने शिपाई पदासाठी रिक्वायरमेंट भरपूर जागा आहे मित्रांनो. तुम्ही लवकरात लवकर फॉर्म भरा, जेणेकरून वेबसाईट शेवटच्या एंडिंगला ज्यावेळेस 10 मे राहील त्यावेळेस वेबसाईट हँग होणार नाही किंवा चालणार नाही, असे इश्यू होतात. तर त्यासाठी लवकर लवकर फॉर्म भरा. चांगले जागा आहेत, 200+ आहेत. तर व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, कमेंट करा. विसरू नका. थँक्यू. बाय बाय फ्रेंड्स.